श्री स्वामी समर्थ. मी शिवानी. आपल्यापैकी बरेच जण ताई, दादा, मुलं, मुली अशा असतात, की त्यांना सतत नजरदोष होतो. बाहेर कुठे आपण गेलं, की बाहेरची बाधा वगैरे या गोष्टी होतात. कोणाच्या घरी जेवण केलं, कोणाच्या घरचं अन्न खाल्लं, तरी आपल्याला त्रास होतो. किंवा सतत आजारपण, आपण औषधोपचार करतोय, पण आपलं शरीर जे आहे, ते औषध उपचारांना प्रतिसाद देत नाहीये. जसं-जसं आपण ट्रीटमेंट घेतोय, तसा-तसा आपला आजार वाढत जातोय. कुठे ना कुठे आपल्याला वाटतं, की ह्या व्यक्तीने काहीतरी केलं असेल म्हणूनच मला होतंय किंवा आपल्याला एक शंका असते, कोणीतरी मला काहीतरी करत आहे, त्यामुळेच मला हे असं होतंय. किंवा मी बाहेर पडलो किंवा पडली, की मला कुठून तरी काहीतरी नजरदोष होतो किंवा वाईट शक्ती माझ्यासोबत येतात. याचा खूप त्रास होत असेल, सतत अपयश म्हणजे काही गोष्टीमुळे तुम्ही सतत डिप्रेशनमध्ये जाताय. तुमच्या मनात वाईट विचार येतायत, चांगले विचार करण्याचं डोक्यात येत नाहीये. आपल्या मनातच येत नाहीये ते किंवा बऱ्याच वेळेला बघा, आपण सतत झोपून राहतो. फक्त बसून राहावंसं वाटतं. दिसतंय की समोर मला एवढं काम करायचंय, पण इच्छा होत नाही मनातून, की आपण उठायचंय, करायचंय आपल्याला काहीतरी, शरीर प्रतिसाद देत नाहीये. तर अशा वेळेला म्हणजे काही ना काहीतरी बांध कोणतीतरी असेल, की जी आपल्याला मागे खेचत आहे, जे आपल्याला पुढे जाऊच देत नाहीये. आपले जे विचार आहेत, ते विचार कृतीत उतरू देत नाहीयेत. विचारांवर काम करू देत नाहीयेत. तर अशा वेळेला नेहमी 3 वस्तू मी सांगणार आहे. त्या 3 वस्तू आपल्याला नेहमी जवळ ठेवायच्या आहेत. अगदी झोपताना, बाहेर जाताना, पर्समध्ये, खिशामध्ये किंवा आपल्या घरामध्ये कुठेही आपल्याला हे ठेवायचे आहेत. याने काय होईल, जेव्हा वाईट शक्ती आहेत, ज्या काही वाईट शक्ती आहेत, नकारात्मक ऊर्जा आहेत, त्या आपल्या जवळ थांबणार नाहीत किंवा या गोष्टीचा आपल्याला काहीही त्रास होणार नाही आणि या सगळ्या गोष्टी हळू कमी होत जातील. बघा, एक वस्तू आहे ती माझ्याजवळही आहे. मीही नेहमी ती वापरते आणि माझ्या घरामध्ये पण ठेवलेली असते. मी थंबनेलला तुम्हाला फोटो लावेल, तुम्ही बघू शकता. मी 3 प्रकारच्या वस्तू सांगेल, 3 उपाय सांगेल. तर बघा, सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला बिबवा जो आहे, आपण बिबा म्हणतो, काळ्या कलरचं असतं, छोटंसं बी असतं बिब्याचं फूल. आपण बरेच जण त्याला म्हणतो. तर हे गावाकडे शेताच्या आजूबाजूला झाडी असते, तिथे दिसून येतं किंवा शेतात, डोंगरावर, गावाकडे खूप झाडं असतात बिब्याची, तिथे पण मिळेल. माझ्याकडे खूप सारे आहेत. तुम्ही असं करू शकता, गावी तुमचं कोणी असेल आणि सिटीमध्ये मला माहिती नाही कुठे मिळेल. पण तुम्ही एक वेळेला काय करा, पूजेचं साहित्य ज्या दुकानात मिळतं, तिथे विचारून बघा, बिबा मिळून जाईल. तो आपल्याला बिबा घ्यायचा आहे आणि कोणत्याही शनिवारी तो आपल्याला आपल्या पर्समध्ये किंवा आपल्या उशीखाली, आपल्या बेडमध्ये, आपल्या सोफ्याच्या इथे, आपल्या खिशामध्ये कुठेही आपल्याला तो आपल्या जवळ ठेवायचा आहे. आता तुम्ही काय करू शकता, आपल्या बेडवर आपण झोपतो, मग बेडच्या साईडला किंवा गादीखाली एक ठेवून देऊ शकता किंवा उशीखाली जी खोळ असते त्याच्यामध्ये ठेवू देऊ शकता. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या पर्समध्ये टाकून द्यायचं आहे किंवा खिशामध्ये आपल्याला ठेवायचं आहे. दुसरं म्हणजे कुठे आपलं सोफा वगैरे काही असेल, तिथे तुम्ही ठेवू शकता किंवा आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरी तुम्हाला काही ठेवण्याची जागा असेल, तर तिथे एखादा तुम्ही ठेवून द्यायचा आहे. अशा पद्धतीने बिबवा जो आहे, तो आपल्याला आपल्या जवळ ठेवायचा आहे. असं म्हटलं जातं, की बिबवा अशी वस्तू आहे, की ज्याच्याजवळ किंवा तो ज्याच्याजवळ असेल, बिबा, त्याच्याजवळ निगेटिव्ह शक्ती, नकारात्मक ऊर्जा त्या व्यक्तीच्या जवळ येऊ शकत नाही. तर दुसरी म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, की रुईचं झाड, अ, रुईचे 2 प्रकारचे झाडं असतात. एक थोडंसं पर्पल कलरचं फूल असतात ते आणि एक व्हाईट कलरचं रुईचं झाड असतं. तर आपल्याला पूर्ण व्हाईट कलरचं जे पांढरं रुईचं झाड आहे, ज्याला पांढरे फुलं लागतात, रुईचं झाड, हिरवंच पण त्याला पूर्णपणे पांढऱ्या कलरची फुलं असतात. तर त्या रुईच्या झाडाची छोटीशी मुळी आपल्याला घ्यायची आहे. छोटीशी मुळी आपल्याला काढून आणायची आहे. पांढऱ्या रुईचं झाड हे तुम्हाला कुठेही रस्त्याच्या कडेला किंवा नदीच्या साईडला असं कुठे तुम्हाला दिसून येईल, तर त्याची थोडीशी मुळी काढून आणायची आहे. ती मुळी आणून आपल्याला घरामध्ये ती ठेवायची आहे. त्याला धूप-दीप दाखवायचं, एक दिवस आपल्या देवघरामध्येच ठेवायची आणि मग दुसऱ्या दिवशी पासून कोणत्याही वारी दुसऱ्या दिवशीपासून ती आपल्या पर्समध्ये किंवा आपल्या उशीखाली किंवा आपल्या खिशामध्ये, आपल्या जवळ कशाही पद्धतीने ठेवायची आहे. किंवा तुम्ही थोडीशी मोठी मुळी आणू शकता आणि त्याचे तुकडे करू शकता. एक बेड खाली ठेवण्यासाठी, एक पर्समध्ये ठेवण्यासाठी किंवा अजून एक कुठे ठेवण्यासाठी किंवा घरातील इतर मंडळीसाठी अशा पद्धतीने ते वापरू शकता.
पांढऱ्या रुईच्या जवळ सुद्धा कधीही निगेटिव्ह शक्ती, नकारात्मक ऊर्जा येत नाही किंवा त्या व्यक्तीला स्पर्श करत नाही. ज्याच्या जवळ पांढऱ्या रुईची मुळी असेल असं म्हटलं जातं, त्यामुळे हे पण आपण ठेवू शकतो आणि इझिली अवेलेबल होईल. आता 3 ज्या वस्तू सांगतेय त्यातल्या आपल्याला इझिली त्या तिन्ही अवेलेबल होऊन जाऊ शकतात. फक्त थोडासा शोध आहे, करा म्हणजे आपलं काम होईल आणि याने काय होईल, की तुम्हाला बऱ्याच वेळेला वाटतं, की माझ्या नवऱ्याला किंवा कोणीतरी काहीतरी करतंय, त्यामुळे तो घरात येऊन भांडण वगैरे असं करतोय. तर अशा वेळेला आपल्या पतीच्या सुद्धा पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये, बॅगमध्ये एखादा बिबवा असेल किंवा ही मुळी असेल, तर आपण ठेवू शकतो. बऱ्याच प्रमाणामध्ये वादविवाद, भांडण कमी होत आहेत, हे आपल्याला लक्षात येईल. आता तिसरी वस्तू म्हणजे जे मीही करते आता म्हणजे 15-20 दिवस झाले आम्ही माझ्या मुलीच्या पायातून ते खराब झाला होता म्हणून पाण्यामध्ये प्रवाहित केला आहे. आता मला परत तयार करायचं आहे. कोणत्याही शनिवारी काय करायचं, तर काळी रीळ असते ना आपला काळा धागा नॉर्मल, तो आपल्याला घ्यायचा आहे आणि आपल्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे हनुमानजींचे मंदिर आहे, तर हनुमानजींच्या मंदिरात मारुतीच्या मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे. तिथे गेल्यानंतर बघा, तिथले गुरुजी किंवा ते ब्राह्मण जे कधी असतात किंवा ते पूर्ण दार कधी उघडं असतं, हनुमानजींचे त्यांना स्पर्श करू शकता अशा वेळेनुसार आपल्याला जायचं आहे. किंवा जर ओपन असेल हनुमानजींचे मंदिर, तुम्ही त्याला स्पर्श करू शकत नाही, हरकत नाही. शनिवारी दिवसभरामध्ये कधीही जा. पण जर दार बंद असेल आणि ते गुरुजी आल्यावरच उघडं होत असेल, तर आपल्याला त्यांच्या वेळेनुसार आपल्याला तिथे जायचं आहे. तिथे गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हा जो दोरा आहे, तो आपल्या उजव्या हातामध्ये पकडायचा आहे आणि समोर बसून तुम्हाला जर शक्य झालं, तर 11 वेळा हनुमान चालीसा म्हणायची आहे. तुम्हाला जर वेळ असेल, तर तिथे जाऊन म्हणू शकता किंवा दिवसभरामध्ये आपण काय करायचं, दोरा उजव्या हातामध्ये पकडायचा आणि दिवसभर घरामध्ये कधीही 11 वेळा त्या दोऱ्यावर आपल्याला आपल्याला हनुमान चालीसा म्हणायची आहे. 11 वेळा शक्य नसेल, तर तुम्ही 1 वेळा म्हणू शकता. पण 11 वेळा केलं तर खूप छान राहील. खूप छान प्रकारे आपल्याला प्रोटेक्शन होतं. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. 11 वेळा आपल्याला हनुमान चालीसा म्हणायची आहेत. त्यानंतर त्या गुरुजींच्या हातामध्ये देऊन किंवा आपले मिस्टर किंवा आजूबाजूला कोणी पुरुष असतील, तर त्यांना सांगायचं आहे, की हनुमानजींच्या पायाला हा धागा लावून द्या, जेणेकरून या धाग्याला हनुमानजींच्या पायाचा शेंदूर लागायला हवा. नुसता टेकवला असं नाही, तर धाग्याला शेंदूर लावायला हवा, हनुमानजींच्या पायाचा. अशा पद्धतीने ते घ्यायचं. ते घेतल्यानंतर आपल्या घरी यायचं आणि त्यानंतर ज्या व्यक्तीला हा त्रास होतो, जसे की आजारपणाचा त्रास, सतत आजार वगैरे, नजर दोष या सगळ्या गोष्टी होतात. त्या व्यक्तीच्या आपल्याला हातामध्ये किंवा गळ्यामध्ये किंवा पायामध्ये आपल्याला हा धागा बांधायचा आहे. हा धागा राहू द्यायचा आहे. तुम्ही अगदी 6 महिने किंवा तो एकदम पातळ-पातळ धागा होऊन जातो बघा, तोपर्यंत राहू दिला तरी चालतो. आता स्नान करताना, हे करताना, कपडे घालताना त्याच्यावरचा शेंदूर पुसला जाईल, तर ते पुसून जाऊ द्यायचं. आपल्याला फक्त एक एनर्जी क्रिएट करायची होती. ती ती त्या धाग्यामध्ये एनर्जी आलेली असते. या हनुमानजीच्या शेंदूरच्या शक्तीने हा धागा पूर्ण म्हणजे पॉवरफुल झालेला आहे आणि तो आपण आपल्या हातात, गळ्यात किंवा पायामध्ये बांधला आहे. या पद्धतीने आपल्याला हे करायचे आहे आणि ते तसंच ठेवायचं. तुम्हाला कधी वाटलं की खराब झालेलं आहे किंवा तुटण्यास आलेलं आहे, त्यावेळेला आपल्या घराच्या आजूबाजूला कुठे वाहतं पाणी असेल, तर त्या वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचा आणि परत अशा पद्धतीने आपल्याला धागा तयार करायचा आहे आणि तो बांधायचा आहे. याच पद्धतीने तुमच्या घरामध्ये नजरदोष होतात, वाईट शक्ती, वाईट गोष्टींचा त्रास होत असेल, तर आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या इथे सुद्धा अशा पद्धतीने धागा तयार करून आपण तो बांधू शकतो. पुढची गोष्ट म्हणजे हनुमानजींच्या पायाचा जो शेंदूर आहे, छोटीशी बघा चांदीची डब्बी घ्यायची आहे. अगदी छोटीशी घ्यायची. स्वस्तामध्ये सुद्धा आपल्याला सोन्या-चांदीच्या दुकानामध्ये मिळून जाते आणि त्याच्यामध्ये हनुमानजींच्या पायाचा जो शेंदूर आहे, तो आपल्याला भरायचा आहे. आणि ती डब्बी ही आपल्याला आपल्या सोबत ठेवायची आहे. याने सुद्धा या सगळ्या गोष्टी आजारपण, नजर लागणे, बाधा आहेत वगैरे, डिप्रेशन आहे, या सगळ्या गोष्टींचा त्रास जो आहे तो कमी होतो आणि हळू नष्ट होतो. आणि ह्या शक्ती आहेत त्या आपल्याला आसपास सुद्धा फिरकत नाहीत. असे पॉवरफुल हे 3-4 उपाय आहेत जे आपण अगदी सहजपणे करू शकतो. 1 रुपयाही आपल्याला खर्च होणार नाही. साधे आणि सोपे आहेत. करा आणि याचा अनुभव घ्या. श्री स्वामी समर्थ.